नमस्कार, मी संतोष धुमाळ आणि आज आम्ही एका गावामध्ये आलेलो आहोत जिथं हर्नियाचा उपचार केला जातो, तो पण म्हणजे नाममात्र पैशामध्ये. आणि हा जो व्हिडिओ आहे हा ज्या ज्या लोकांना हर्निया होतो त्या लोकांनी आवर्जून पाहावा. आज आमच्याबरोबर आमचे एक पत्रकार मित्र आहेत, त्यांना हर्निया झालेला होता म्हणून त्यांना आम्ही इथं घेऊन आलो आहे. आणि माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या लहान भावाच्या मिसेसला हर्निया झालेला होता. पहिलं ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा हर्निया झाला आणि त्यानंतर आम्ही इथं येऊन इलाज केला, त्याचा रिझल्टही आला. म्हणून आज आम्ही इथं आलो आहे. तर जे काका जो उपचार करतात, आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्याकडं कसे कसे पेशंट आलेत, केव्हापासून ते करतात, हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघू. मी आता कॅमेरा माझ्या हातात घेतो. काका राम राम. थोडंसं जोरात बोला, आज आम्ही माईक आणायचं विसरलो. तुमचं नाव सांगा. सीताराम यादवराव घुगे. घुगवे घुगे घुगे. राहणार सासेगाव मनोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या याच्यात. 8275 हां 51 47 54 86 00 85 94 77. आता हे जे तुमच्याकडे हर्नियाचं पेशंट येतं हा आणि तुम्ही हे जे उपचार करताय, कान टोचायचं आहे, हे याला किती वर्ष झालेत? किती वर्षापासून तुम्ही करताय? हे मी 40-45 वर्षापासून करतो. पहिल्यानं वडील होते, वडिलाच्या आधी त्याचे वडील होते. अच्छा, म्हणजे वंश परंपरागत चालत आलेलं आहे. हा बरं, म्हणजे तुमची ही तिसरी पिढी आहे हो आणि तुम्ही चौथ्या पिढीला मुलगा सुद्धा तयार केला आहे. केला, शिकून दिलं त्याला. त्यालाही शिकून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही असले नसले एखाद्या वेळेस तर तुम्ही ते त्यांना तो करतो. हा बरं, काय नेमकी पद्धत आहे थोडी सांगता येईल का आपल्याला? हे नस तोडा लागते. अच्छा, पंचर करायचं हे दुख आपल्याला फक्त कुठं? कानामध्ये? कानामध्ये. म्हणजे बऱ्याच वेळा. हां बोला बोला. याला काही तुम्हाला औषध लावायला नाही आपल्यापाशी, हां, खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. काहीच नाही. हे फक्त एअर काढत आहे आपल्याला. एअर काढा म्हणजे ते दम्मानं नीट कमी होत होतं. चालणार. अच्छा, तर तुमच्याकडं कशा कशा स्वरूपातले पेशंट आले? काही उदाहरणं, एखादा ज्याला- सिरियस पेशंट? ज्याला फिट येतं असलं हां, त्या फिटावाला बी किलर झाला आपल्यापाशी. बर ज्याला डॉक्टरनं हरण्या सांगितला, 2-3 ऑपरेशन करून फेल झाले, बर ते आपल्यापाशी किलर झाले. बरं. कोणाची लहान मोठी गोटी झाली, हं, हो बर ते बर. किलर झाले. याच्यात महिलांचं प्रमाण किती आहे? महिला 40% ,40% महिला आहेत आणि 60% पुरुष पुरुष मंडळी. हा. बर, याची काही फी वगैरे तुम्ही स्वतः काही घेत नाही? स्वतः आणि मंदिरासाठी यथाशक्ती हा तुम्हाला जे द्यायचंय ते द्या असं? हो. बर बर. तर आत्तापर्यंत अंदाजे मग का, आता तुम्ही 3 पिढ्यापासून म्हणल्यावर मग पेशंट विचारायचं कामच हा, नाही. नाही. आणि फार लांबून लांबून आमच्या माहितीप्रमाणे. मुंबई, दिल्ली, आपलं हैदराबाद, गुजरात, कर्नाटक, अरे बापरे, आंध्रातून या ठिकाणाहून. जिथे गावाला गेलो तिथे पेशंट भेटले, तिथेच करून तयार करून तिथे टोचल्या. बर बर बर. तर आता हा माझा यूट्यूब चॅनल आहे शेतकऱ्यांचं, हा. मी त्याच्यावर टाकून देतो आता ही माहिती तुमची हो. सगळी. तुमचे नंबर तर आहेतच, तसा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर द्यायचा प्रयत्न करतो. पांडुरंग गायकवाड साहेब नमस्कार. तुम्ही कुठून आलात? मी वाळूजवरून. बर, तुम्हाला माहिती कोणी दिली? मला माहिती वाळूचे माजी सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अर्थ आणि बांधकाम मनोजजी जयस्वाल यांनी दिली. बर, कारण अचानकपणे त्यांना माहिती झाले की मी आज आजारी आहे. त्या संदर्भात त्यांनी मला काल परवा दिवशी फोनवरती चर्चा झाली. काय झालं? काल दुपारी 11 वाजता, परवा दिवशी दुपारी 11ला चर्चा झाली आमची की काय झालं बाबा. तर मी सांगितलं सेठ मला हरण्याचा त्रास आहे. हरण्याचा त्रास बोलल्यानंतर ते म्हणे कुठं काय सांगितलं डॉक्टरनी? म्हणलं लिव्हरला सूज सांगितलेली आहे. फाईल काढ. त्याचप्रमाणे फाईल यांची फाईल आणा. लिव्हरला सूज सांगितली. लिव्हरची सूज सांगितल्यानंतर मग सेट म्हणे ऑपरेशन वगैरे करण्याची गरज नाही. मी आतापर्यंत नाही, पण एक मध्ये थोडं थांबवतो तुम्हाला. तुम्हाला हरण्या हा आजाराचं निदान झालं, बरोबर ना? मग तुम्हाला खर्च किती सांगितला होता त्याचा मला ऑपरेशनचा? हरण्याचा खर्च 1,25,000 रुपये 2 जाळ्या सगळं सांगितलं होतं.
म्हणजे तुम्हाला दोन्हीकडून आहे. हो, बेंबीजवळ आणि एक लेफ्ट साईडला. थोडं दाखवता का कसं, म्हणजे काय त्याच्यात होतं? ह्या हं, या इथं ही बिंबी माझी हं, 15 तारखेला संध्याकाळी 1 इंच बाहेर आली. बाहेर आली होती. बर आणि हे जे पोट आहे हं, तर पूर्णपणे सुजलेलं होतं. बर बर मला चालता पण येत नव्हतं. म्हणजे 48-49 घंटे मी ऑब्झर्वमध्ये होतो. ऑब्झर्वेशनमध्ये हा. होतं. बर मला 3 दिवस लघवी टॉयलेट माझी सगळी बंद झालेली होती. बर बर तर थोडेफार दवाखान्याचे इलाज केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हर्निया झालेला आहे. हं, त्याच्यानंतर तुमच्या लिव्हर पेशीवर सूज आलेली, हं. स्वादुपिंडावर सूज आहे. तुमचं ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. नाही. तुम्हाला 1 महिन्याचं स्टेटमेंट आम्ही देतो. हं. त्याप्रमाणे तुम्ही स्टेटमेंट घ्या. बरं. अद्याप पण मला 15 दिवसाच्या गोळ्या चालू आहेत. पण अचानकपणे आमचे मित्र सहकारी मनोज शेठ जयस्वाल यांनी काल माझ्या तब्येतीची विचारणा केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं ऑपरेशन वगैरे करायचं नाही, माझ्यासोबत तुम्ही मनोर या ठिकाणी चला. आणि आज ते स्वतःच्या खर्चाने मला या ठिकाणी घेऊन आलेले आहे. क्या बात आहे. सभापती साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही आतापर्यंत असे किती पेशंट आणले तिथं? मी आतापर्यंत 4-5 पेशंट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि सगळे पेशंट 2-3 दिवसात बरे झाले. आजही ते टाकाटक आहेत, एकदम मस्त आहे, ऑपरेशन करायची गरज काही पडली. गरज नाही. तर अर्थ बांधकाम सभापती असताना नाही, फाईल आणली नाही वाटतं त्यांनी. हे एक सामाजिक काम मनोज शेठच्या हातातून घडतंय असं मला म्हणायचं आहे. त्यांनी इथपर्यंत आणलं. आता काका तुमच्या जवळचं जे कार्ड आहे ना, ते कार्डच याच्यावर दाखवा, म्हणजे मग आम्हाला नंबर टाईप करायचं काम नाही राहणार. मी 1-2 मिनटं असा व्हिडिओ चालू ठेवतोय, याच्यावर नंबर वगैरे सगळं काही आहे, तुम्ही बघून घ्या. आणि नाही कळलं तर मग तसा डिस्क्रिप्शनमध्ये देतोच मी. धन्यवाद. बाबा तर पुढे हे करतील ना. आता मी तुम्हाला कसा कान टोचला जातो तेही या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. तर आता तुम्ही बघताय की काका पेशंटचा कान टोचतायत. हा कान टोचायसाठी फक्त आपल्याला खर्च चांदीच्या काडीचा आहे. बाजूनी निघाली. आता महिला मंडळाने किंवा पुरुषांनी पाहिल्यानंतर बाई एवढं टोचतात का, एवढी काळजी करायची गरज नाही. पेशंट पहा किती आरामशीर बसलेला आहे. आता छिद्र पडताना थोडंफार दुःख होणारच आहे, पण 1.25 लाखापेक्षा बरं. आणि अशा रीतीने आता हा कान टोचून झालेला आहे. पेशंटलाच विचारू किती त्रास झाला. कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. जी नॉर्मल आपली सिरीज हॉस्पिटलमध्ये दिली जाते इंजेक्शन टोचल्यासारखं, त्याच प्रमाणात बस तेवढाच त्रास झाला. काका यांना आता 2 बाळ्या टोचावं लागणार असं तुम्ही हो. म्हणले, पण एकाच वेळी 2 बाळ्या टोचत नाहीये तुम्ही. आणि 2 एकदा टोचित नाही. याचं कारण सांगा. हा, कारण की त्या पेशंटला त्रास नाही हो. रात्री झोपताच यायचं नाही. रात्री झोपाच्या वेळेस किंवा त्या 10-15 दिवस 3 वार कान दुखते नसतात असतं, त्यामुळं मग दुईकून तकलीफ माणूस सहन करू शकत नाही. एक साईडची तकलीफ सहन करतं. बरोबर. कान तकलीफ कमी झाली या कानाची, तुम्ही केव्हा या दुसऱ्या बाजूला. दुसऱ्या कानात टोचून जा. प्रेक्षका हो, हे विचारायचं कारण म्हणजे गायकवाड साहेबाला दोन्हीकडे हरणे आहे आणि त्यांनी आल्या आल्या सांगितलं सगळं पोट वगैरे पाहून किंवा दोन्ही कान टोचावं लागतील, पण ते एकाच वेळी नाही, कारण तुम्हाला रात्री झोपता येणार नाही. हां, आणि पथ्य फक्त वातळ खायचं नाही. वातळ खायचं नाही 1 महिना. त्याचंही कारण फक्त ती जखम जी झाली आहे ती चिघळू नये म्हणून, दुसरं काही नाही. काही कारण नाही. एक टिकीचं इंजेक्शन घेतलं, थोडंफार खाल्ल्यात आलं एका टायमाला तर सहन होऊ शकतं त्याच्यात. हां हां हां. काका तुमच्या हातून खूप मोठं कार्य घडतंय आणि तुमच्या 3 पिढ्या करतायत आणि विशेष म्हणजे तुम्ही पुढच्या पिढीला हे सगळं शिकवून ठेवलंय. हो. त्याबद्दल काय आता आम्ही म्हणजे सगळ्या समाजातर्फे, सगळ्या महाराष्ट्रातर्फे, भारतातर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही ही सेवा करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद.